मृणाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर चला आता घरातलं तर सर्व काम झालेलं आहे आणि आज आहे सॅटरडे। तर अन्वीची स्कूल जरा लवकर सुटते, तर तिला आता घ्यायला चाललेली आहे मी। बाकीचं घरातलं सर्व काम झाले, फक्त कपडे राहिलेत। तर सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर पूजा सुद्धा झालेली आहे आणि छान असं वातावरण, धूप लावले आज। धूप काय मी रोज लावत नाही, कारण धूपनी जरा जास्त या धूपचं जरा जास्त धूर जो वाटी धूप असतो ना त्याचा खूप धूर होतं, त्यामुळे मी जास्त लावतच नाही। 2 दिवसाला लावते आणि रोज अगरबत्ती लावते, पण आज धूप लावलेला आहे। अगरबत्ती संपले तर छान असं घरात प्रसन्न वातावरण झाले। सकाळ सकाळ पूजा झाली की मस्त वाटतं। फक्त आता कपडे राहिलेत, भिजत घातलेत, आले की धुवून टाकणार। आता धुतले असते, आहे थोडासा टाईम, पण निघणार नाहीत जास्त वेळ, म्हणजे 15-20 मिनिटं तरी कपडे भिजले पाहिजे, तर छान असे निघतात पटपट असे। व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात, बघूया आज काय काय होते हे मी तुमच्याबरोबर शेअर करेन। त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर चला घेऊन येते, टाइम झालेला आहे, 11:15ला सुटते, मला 11 वाजता तरी निघावं लागतं, 15 मिनिटात पोहोचते। तर सकाळ आंघोळ झाल्यापासून काय आवरायला टाईमच भेटत नाही। जेव्हा अन्वीला मी घ्यायला जाईल तेव्हा मी आवरून जाते, कारण परत मग केस वगैरे तसाच गुंता वगैरे राहतो आणि जास्त गुंता झाला की केस तुटतेत। तर आता सगळं घरातलं काम झालं की मग माझं मी आवरायला घेते, कारण टाईम भेटत नाही। स्कूलचं वगैरे तिचं आवरणं, तिला पाठवणं, परत बाकीचं सर्व आवरणं घरातलं, आणि सकाळ सकाळ कामं झाली ना कसं घरात खूप छान प्रसन्न वातावरण होतं। त्यामुळे जरा स्वतःला थोडासा लेटच वेळ भेटतो, म्हणजे केस वगैरे विंचरणे, स्वतःचं आवरणे। तर जास्त काही म्हणजे डेली रुटीनमध्ये आता खूप सारा चेंज झालेला आहे। आणि आता कसं ऊनसुद्धा एवढं बाहेर नसतं, त्यामुळे सनस्क्रीम वगैरे मी काहीच अप्लाय करत नाही। सकाळी मॉइश्चरायझर लावल्यानंतर बाकी काहीसुद्धा नाही, दिवसभर तसंच। आणि कसं उन्हाळ्यात वगैरे बाहेर जायचं म्हटलं की सनस्क्रीम वगैरे लावणं गरजेचंच असतं, पण आता पावसाळ्यात तर एवढी काय हेच वाटत नाही, त्यामुळे मी काही लावत नाही। तर झालेलं आहे आवरून, सिंदूर वगैरे लावून घेतलं, टिकली तर सकाळीच लावते आंघोळ झाली की। आणि पूजा झाल्यानंतर कुंकू लावायची सवय आहे, ते सुद्धा कपाळाला तुम्ही मगाशी बघितलंच असेल। तर चला अन्वीला सुद्धा घेऊन येते, झाले 15 मिनिटात जायचंय, चालत जायचंय, त्यामुळे थोडं लवकरच निघावं लागतं। तर घरी आले की बघा चेंज करण्याची खूप घाई असते अन्वीला, आणि काय होते माहिती आहे, जरी ऊन एवढं काही नसलं तरी गरम खूप होते। आणि मग येताना चालत आलं की खूप घाम वगैरे येतोय, त्यामुळे घरी आलं की तिला असं होतं की कधी कपडे काढेन। तर आता तिचं चाललेलं होतं आणि ती स्वतःच कपडे वगैरे काढते, चेंजसुद्धा करते। तर तिला पहिल्यापासूनच मी सवय लावले, कारण आपण तरी काय काय करणार, त्यांनासुद्धा स्वतःची कामं स्वतः आली पाहिजेत करता, त्यासाठी। तर आता आम्ही दोघी पण जेवून घेतो, कारण भूक सुद्धा लागलेली आहे। आणि घरी आल्यानंतरच मी जेवण करते, तोपर्यंत काय सकाळी नाश्ता वगैरे काही केला तोच। आणि घरी आले की मग तरी सुद्धा आज लवकर घरी आले, नाही तर रोज 1-1:30 वाजतेच घरी यायला। आता नाही म्हटलं तर 12 वाजलेत। तर गुंडी काय काढता येत नाही, तर गुंडी काढून देते। आणि टी-शर्ट सुद्धा, हा आहे पीटीचा ड्रेस। कुठलं पाहिजे? तर आता जेवण वगैरे झालं आणि अन्वीला खायचा होता केक, तर तिच्या पप्पाने रात्री आणलेला, रात्री तिने थोडासा खाल्ला, कारण जेवण वगैरे झाल्यानंतर एवढं काही खाऊ वाटत नाही, त्यामुळे मी तसाच फ्रीजमध्ये ठेवलेला। आणि अन्वीला आवडतो चॉकलेट आणि मला आवडतं रसमलाई, तर पहिल्यांदा अन्वी रसमलाई खात होती। तिला खूप दिवस सांगत होती की अन्वी तू हे खा बघ, तुला आवडेल, पण ती काय खायला तयार नव्हती, पण आज खाल्ला। तर आता म्हटलं थोड्या वेळ झोपायचं, कारण सकाळी स्कूल असल्यामुळे मला लवकर उठावं लागतं, तरच व्यवस्थित असं सर्व तिचं आवरतं आणि घरातली पण कामं व्यवस्थित अशी टायमिंगला होतात। पण आता अन्वीला म्हटलं चल अन्वी झोपूया थोड्या वेळ, तर नको मला हे आवरायचं आणि ते आवरायचं, ते कसं अभ्यास कमी झालाय, पण हा पसाराच आवर खूप झालेली आहे असं लहान मुलांचं। तर बघा ना किती काय काय ठेवलेलं आहे, जुनं कंपॉस, नवीन कंपॉस, सगळं पाहिजे असतं सोबत। आता शार्कला कलर द्यायचे आणि गेलं वाहून, मला सांगितलं शार्क काय ते? शार्क, डॉलफिश, एरोप्लेन आहे का? डॉलफिश ग, हे काय दिसतंय? शेपूट, डॉलफिश आहे, शेपूट ना तोंड आहे, हे काय? हे शेपूट आहे ग, हे तर तोंड आहे।
येडीच आहे बरोबर आहे तुझं. जिसमें ये वाली बैग भी मिलती है और इसमें सब मिलेगा जी. आता इथूनच झालं ठेवून गाईज. आता मागचं ठेवायचं आपण गाईज. तर नंतर मग थोडासा आराम केला आणि नंतर आता 4 वाजता आम्ही बाहेर आलेलो आहे, कारण नंतर थोड्या वेळानं कसं पाऊस वगैरे येतो, त्यासाठी म्हटलं लवकरच जाऊन यावं. तर इथं अन्वीच्या फ्रेंड्सला गिफ्ट घ्यायचं होतं, कारण त्याचा बड्डे होता. तर मुलांना काय घ्यावं हेच कळत नाही. मुलींचं कसं ज्वेलरी वगैरे घेता येते किंवा मेकअपचं सामान, पण मुलांना काय घ्यावं हे समजत नव्हतं. तर गाडी वगैरे बघितली, पण म्हटलं नको, जी उपयोगी येईल अशी वस्तू घ्यावी. तर पहिल्यांदा हा सेट बघितला, जे की पेंटिंग सेट किट आहे, पूर्ण ड्रॉइंगचं सामान त्याच्यामध्ये भेटतं. हे पण बघितलं, छान वाटलं. परत ते त्यांनी कंपोजचं असं सेट दाखवलं, ते सुद्धा खूप छान होतं, सर्व त्याच्यामध्ये होतं. पण अन्वी म्हणत होती की मम्मी हे माऊनी घेतलेलं आहे, म्हणजे बिल्डिंगमध्ये दुसरे दीदी वगैरे राहते त्यांनी घेतलेलं, पण मला काही माहीत नव्हतं, फक्त अन्वीनी बघितलेलं त्यामुळे ती सांगत होती. पण मला असं वाटत होतं ती असंच म्हणते. परत नंतर मग मी फोन करून तिला विचारलं आणि नंतर ती म्हटली हो मी पण तेच घेतलेलं आहे. तर म्हटलं नको सेम सेम घ्यायला, काहीतरी वेगळं घ्यावं. मग नंतर मग मी हे पेंटिंग किटच घेतलं, नको म्हटलं ते कंपोज, कारण ते कंपोजचं हे सुद्धा खूप छान होतं. परत हे काही अजून वेगवेगळे अशी खेळणी दाखवत होते, पण नको म्हटलं, लहान मुलं काय 2 दिवस खेळतात आणि तसंच परत सांदाडीला पडतं. पण ह्याच्यात काही तर तो ड्रॉइंग वगैरे करेल, त्यासाठी म्हटलं. अन्वीपेक्षा खूप छोटा आहे, 1-1.5 वर्षांनी छोटा आहे, त्यामुळे म्हटलं हे बरं पडेल त्यासाठी. आणि तो आता स्कूलला सुद्धा जातो. तर भाजी वगैरे घेतली. अन्वीचं खूप चाललेलं मम्मी हे घे ते घे, कारण खेळण्याच्या दुकानात गेलं की लहान मुलांना किती घरी खेळणे असले तरी नवीन काहीतरी घेऊच वाटतं. तरीसुद्धा तिला म्हटलं आता तुझा बड्डे आहे का, तुझ्या बड्डेला मी तुला जे पाहिजे ते घेईन. मग शांत बसले आणि परत पुढं आल्यानंतर तिला दिसला हे डोश्याचं जे गाडं होतं ते. तर चल मम्मी मला डोसा खायचा आहे आणि छान वाटतं असं वातावरणात डोसा खायला सुद्धा, मला सुद्धा खाऊ वाटला. तर चल म्हटलं खाऊया. तर थोडा थोडा पाऊससुद्धा येत होता, तर म्हटलं आधी पावसाच्या आत पटपट आवरून आपलं घरी गेलेलं बरं. तर नाही म्हटलं तर आता 7:30 वाजलेले आणि दिवाबत्ती वगैरे केली आल्यानंतर. तर थोड्या वेळेस बसलीसुद्धा शांत. अन्वीचं जे काही होमवर्क होता ते करून घेतलं तिच्याकडून. तर आज म्हटलं जेवणामध्ये वांग्याची भाजी आणि भात आणि भाकरी, साधं असं जेवण बनवावं म्हटलं. आज मिस्टरांचा उपवाससुद्धा असतो सॅटर्डेचा, तर त्याच्यासाठी म्हटलं लवकर असा स्वयंपाक बनवून ठेवा, कारण उपवासा दिवशी भूक पण लागते आणि लवकर घरी येते त्यासाठी. तर अन्वीच्या फ्रेंडच्या बड्डेला सुद्धा जायचं होतं, जाऊ की नाही असा प्रश्न पडलेला, कारण आवरणं वगैरे जायचं खूप कंटाळा येतोय. तिला म्हटलं तू आवरून जा गिफ्ट वगैरे घेऊन, पण नाही मम्मी तुला पण बोलवलं आहे आणि तू पण चल, बघूया आता पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच जर गेली तर मी. तर आता इथं मी साधं सिंपल अशी रस्साभाजी वांग्याची बनवणार आहे, लसूण वगैरे टाकून. कोथिंबीर नव्हते, कोथिंबीर संपलेली आणि आता कोथिंबीरसुद्धा खूप महाग झाले, पण मी नाही म्हटलं तर एकदाच एक गड्डे आणते, नाही म्हटलं 10-15 दिवस जाते. एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये निवडून ठेवली की खूप दिवस जाते, अशी बाहेर ठेवली की मग सुकून जाते. तर तुळशीमध्ये सुद्धा काय झालं तर जेव्हा आम्ही गाडी घेतली ना तेव्हा पूजा वगैरे केली आणि जे धन राहतात ना, आमच्याकडे कसं नवीन गाडी वगैरे आणली किंवा कुठलीही नवीन वस्तू घेतली तर धन्याने पूजा करते. धन जे आपण खाण्यासाठी वापरतो किंवा
धना पावडर वगैरे बनवतो ते धनं, तर त्या धन्यांनी पूजा केली आणि राहिलेलं ताटात थोडंसं शिल्लक राहिलं. मग हे धनं असं इकडं तिकडं टाकून द्यायचं नसतं. नंतर मग मी तुळशीच्या ह्याच्यामध्ये टाकलं कुंडीमध्ये. तर खूप छान अशी कोथिंबीर आलेली आहे. तुम्हाला दाखवायची राहूनच गेली, दाखवीन म्हटलं पण परत मी कशामध्ये तर विसरून गेली. तर नवीन वाला रे बा. आता इथं अन्वीचं चालेल मम्मी मला पटकशीने आवर, मला जायचं आहे. खूप घाई झाली तिला. आणि तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तिच्या फ्रेंडला सुद्धा पाहिलं असेल की अन्वीसोबत खेळायला वगैरे येतो घरी सुट्टीच्या दिवशी. त्याचाच बड्डे होता. मग अन्वीची चाललेली घाई, हे घाल ते घाल. तर हा जुना फ्रॉक आहे, नाही म्हटलं तर अन्वीच्या दुसऱ्या बड्डेचा आहे. 3 वर्ष झाले ह्या फ्रॉकला, पण आहे तसा आहे, फक्त हाईटला कमी येतोय. आणि ज्यांच्या घरी मुलगी आहे त्यांना माहीतच असेल ह्यांची तऱ्हा कशी असते. असंच पाहिजे तसंच पाहिजे अशी हेअरस्टाईल नको. आणि लहान मुलींचं खरंच खूप लक्ष असतं आणि सगळं व्यवस्थित पाहिजे. मुलांचं कसं कपडे घातले की झालं, भांग वगैरे पाडलं की, पण मुलींचं लहानपणापासून त्यांना मेकअपची वगैरे खूप आवड असते. आवरणं वगैरे व्यवस्थितच पाहिजे, अजिबात असं बिस्कटलेलं वगैरे नको. तर अन्वीचं सुद्धा तसंच आहे, व्यवस्थित पाहिजे, नाही तर ती करत असते. पण मी म्हटलं व्यवस्थित असं करते आणि तिला आवडलं. बघा चाललेलं कसं इकडं तिकडं बघून आरशामध्ये. माझ्याकडे सुद्धा बघत नव्हती, फक्त आरशामध्ये बघत होती. मला व्यवस्थित असं करता सुद्धा येत नव्हतं, पण तिला काय आरशामध्येच बघायचं होतं. तर थोडीशी लिपस्टिक वगैरे लावली, आय शॅडो म्हणून लिपस्टिकच लावली. आय शॅडो वगैरे आहे, पण आता म्हटलं कसं काढत बसायचं, खूप उशीर झाला. आणि मला गोधडीसुद्धा धुवायची होती, पाणीसुद्धा आले. म्हणून मी घाईघाईत आपलं थोडंसं तिच्यासाठी, म्हणजे तिला बरं वाटेल त्यासाठी थोडंसं लिपस्टिक वगैरे लावली. आणि छान अशी अन्वी रेडी झालेली आहे. जाईल आता ती बिल्डिंगमधल्या मुलींसोबत. आणि आमच्या बिल्डिंगमध्ये अन्वीच फक्त छोटी आहे, बाकीच्या सर्व मुली मोठ्या आहेत, त्यामुळे ती त्यांच्यासोबत जाते येते. तर मी काय केलं तर दुपारी गोधडी भिजत घातलेली होती निरम्यामध्ये. आणि काय होतं संध्याकाळी पाणी येतं, त्यामुळे जी काही मोठी कपडे आहे गोधडी वगैरे मला संध्याकाळी धुवावी लागते. तर आता धुवून घेते. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.